सावित्रीबाई फुले सभागृह इथं सोलापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाची सविस्तर आढावा बैठक महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। शहरातील एलईडी दिवे देखभाल दुरुस्ती कामं तसंच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा यावेळी घेण्यात आला। बैठकीत महापौर विनायक कोंड्याल यांनी विद्युत विभागातील अडीअडचणी जाणून घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8 मधील संबंधित अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते। विद्युत विभागाच्या वतीनं सादरीकरणाद्वारे माहिती देताना सांगण्यात आलं की सोलापूर शहरात एक्सेल कंपनीच्या माध्यमातून सुमारे 50,000 एलईडी दिवे बसवण्यात आलेत। या एलईडी प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे 50 लाख रुपयांची वीज बचत होत असून पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत देखभाल खर्चातही लक्षणीय घट झाली आहे। तसंच एलईडी दिव्यांमुळे शहरातील रस्ते अधिक प्रकाशमान झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे। यावेळी शहरातील बंद दिवे, खराब लाईट पोल, उशिरा होणारी दुरुस्ती, नव्या वसाहतींमध्ये प्रकाश योजनेची गरज आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। महापौरांनी स्पष्ट निर्देश दिले की महानगरपालिकेकडे येणाऱ्या सर्व तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी। ज्या ठिकाणी नवीन लाईट पोल उभारण्याची आवश्यकता आहे तसंच एलईडी दिव्यांची मागणी त्या ठिकाणी पाहणी करून प्राधान्यानं कामं पूर्ण करावीत। यासोबत जुन्या आणि धोकादायक वायरिंगचं नूतनीकरण, सण उत्सव काळातील विशेष प्रकाश योजना तसंच पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणांची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले। शहरातील अंधाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण करून आवश्यक तिथं अतिरिक्त प्रकाश योजना करण्यावरही भर देण्यात आला। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की शहरातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत कामकाजात गती आणावी आणि पारदर्शकता राखावी। बैठकीचा शेवट विभागनिहाय प्रलंबित कामांचा आढावा घेऊन झाला असून ठराविक कालमर्यादेत कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। ESL कंपनी लाईट विभागाची पण या ठिकाणी बैठक झाली। त्या बैठकीत आपण जे 7 वर्षाचं ॲग्रीमेंट जे आपण मागच्या कंपनीमध्ये केलं होतं, ती ESL कंपनीने या ठिकाणी आपल्या 7 वर्षात जे सोलापूर शहरामध्ये काम केलं, आपल्याला त्या ठिकाणी 50% आपल्याला जो लाईट बिल आहे महानगरपालिकेचा त्या ठिकाणी वाचला आणि अनेक पॉवर सेवर असतील फिटिंग त्या ठिकाणी बसवण्यात आली आणि आपलं आता जे 7 वर्षानंतर जे अपग्रेडेशन झालं आहे, आता जी नवीन कंपनी शासनाने जी नेमलेली आहे त्या कंपनीला टाईप करून आपण आता जे पुढचे काम आहेत, कुठल्याही तक्रारी आपण ऑनलाईन तक्रारी नोंद करून आपण या ठिकाणी जे मागचे जे ॲग्रीमेंट आम्ही केलं होतं, नवीन ॲग्रीमेंटमध्ये जे काय आमचे त्रुटी मागच्या कंपनीच्या सोबत जे आहेत त्या आता नवीन त्यात ॲड करून आपण या त्यांना आता बोलवलंय। बघू आता ते कंपनीसोबत आपण आता आपण ऑनलाईन जर तक्रार दाखल केली तर ते कमीत कमी 1-2 दिवसात आपल्याला या ठिकाणी ते फिटिंग देऊन आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे। आणि आम्ही एखादं फिटिंगची मागणी केल्यानंतर 1-8 दिवसात ते आपल्याला पुरवठा केलं पाहिजे। अशा पद्धतीने त्यात नवीन अजून काय हे केलं।